हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 17 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, जगप्रसिद्ध धनुयात्रा कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ओडिसा। ओडिसा राज्यामध्ये ही धनुयात्रा सुरू झालेली आहे। ओडिसाची प्रसिद्ध अशी ही यात्रा आहे आणि ही यावेळची 76वी धनुयात्रा आहे। बरगड ओडिसामध्ये सुरू झालेली आहे। 15 जानेवारीपर्यंत ही यात्रा चालणार आहे। असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक म्हणून धनुयात्रा देशाच्या स्वातंत्र्याचा आनंदोत्सवाचा एक भाग म्हणून 1947-48 मध्ये बरगडमध्ये सुरू करण्यात आली होती। हा उत्सव भगवान श्रीकृष्ण यांच्या लीलेवर आधारित आहे। या यात्रेत कृष्ण आणि मामा कंस यांच्या पौराणिक गोष्टी सादर केल्या जातात। तर ओडिसा राज्यामध्ये ही यात्रा सुरू झालेली आहे। ओडिसा स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1936। राजधानी आहे भुवनेश्वर। मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक आणि राज्यपाल आहेत रघुवर दास। पुढचा प्रश्न पाहूया। भारतीय सेनेकडून कोठे ऑपरेशन सर्वशक्ती सुरू करण्यात आला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, जम्मू आणि काश्मीर। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सेनेकडून ऑपरेशन सर्वशक्ती सुरू करण्यात आलेला आहे। तर ऑपरेशन सर्वशक्ती राजौरी आणि पूंछमध्ये भारतीय सैनिकांवर सतत हमले करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हे ऑपरेशन भारतीय सेनेकडून सुरू करण्यात आलेलं आहे। राजौरी पूंछ बेल्टमध्ये या हल्ल्यामुळे 20पेक्षा अधिक सैनिक शहीद झाले होते आणि या दहशतवाद्यांना आळा घालण्यासाठी ही मोहीम भारतीय सेनेकडून हाती घेण्यात आलेली आहे। या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन सर्वशक्ती। पुढचा प्रश्न पाहूया। बर्नार्डो एरोव्हो कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत? प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ग्वाटेमाला। ग्वाटेमाला या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत बर्नार्डो एरोव्हो। तर ग्वाटेमाला देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून यांनी शपथ घेतलेली आहे। ते एक राजकीय उदारतावादी म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांनी ग्वाटेमाला देशाला भ्रष्टाचारमुक्त बनवण्याचा दावा केलेला आहे। ग्वाटेमाला हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे। तर ग्वाटेमाला राजधानी आहे ग्वाटेमाला सिटी, चलन आहे क्वेट्झल आणि राष्ट्रपती नवीन बनलेले आहेत बर्नार्डो एरोव्हो। पुढचा प्रश्न पाहूया। फिफा फुटबॉलर ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे लिओनेल मेसी। लिओनेल मेसी याची फिफा फुटबॉलर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आलेली आहे। तर अर्जेंटिनाचा हा लिओनेल मेसी फिफा फुटबॉल ऑफ द इयर म्हणून निवडला गेलेला आहे। मेसीने सलग दुसऱ्यांदा हा किताब जिंकलेला आहे। त्याचप्रमाणे महिलांमध्ये आयताना बोनमती हिला फुटबॉलर ऑफ द इयर म्हणून निवडलं गेलं आहे। ती बार्सिलोनासाठी क्लब फुटबॉल खेळते। तर फिफाकडून हे फिफा फुटबॉलर ऑफ द इयर निवडलं गेलं आहे। तर फिफा फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन असा फुल फॉर्म होतो। स्थापना झालेली आहे 1904 मध्ये। मुख्यालय आहे ज्युरिक, स्वित्झर्लंडमध्ये। फिफा पुरुष विश्वकप 1930 मध्ये आणि फिफा महिला विश्वकप 1991 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे। फिफा विश्वकप 2022चा विजेता संघ होता अर्जेंटिना। पुढचा प्रश्न पाहूया। नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन कोणत्या राज्य सरकारने सुरू केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याने हे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे। तर नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशनचा शुभारंभ जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात महिला आणि बालविकास मंत्रालयाचा हा उपक्रम आहे। या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून महिलांसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती तसेच केंद्र शासनाच्या महिलांसाठीच्या योजनांबद्दलची माहिती आणि वेळोवेळी अपडेट या ॲपच्या माध्यमातून पुरवले जाणार आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणाला युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, विशाखा विश्वनाथ। विशाखा विश्वनाथ यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2023ने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे। तर विशाखा विश्वनाथ त्यांच्या स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या कविता संग्रहासाठी हा युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह आहे आणि त्यामध्ये 180 कवितांचा समावेश आहे। 12 जानेवारी 2024 रोजी त्यांना हा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे। एकूण 20 भाषांसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। 1954 पासून भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। RBIने डेप्युटी गव्हर्नर मायकल पात्रा यांचा कार्यकाल किती वर्षांकरिता वाढवलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 1। RBIचे डेप्युटी गव्हर्नर आहेत मायकल पात्रा आणि यांचा कार्यकाळ हा 1 वर्षाने वाढवण्यात आलेला आहे। तर डेप्युटी गव्हर्नर मायकल पात्रा आणखी एकदा 1 वर्षाने यांचा कार्यकाल वाढवण्यात आलेला आहे। सरकारने दुसऱ्यांदा यांचा कार्यकाल वाढवलेला आहे। त्यांची पुनर्नियुक्ती ही 15 जानेवारी 2024 पासून लागू असेल। याआधी जानेवारी 2023 मध्ये देखील त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता। तर भारतीय रिझर्व्ह बँक स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935। मुख्यालय आहे मुंबई। गव्हर्नर आहे शक्तिकांत दास। पुढचा प्रश्न पाहूया। एक्सपिरियन इंडिया या कंपनीने भारतातील व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मनीष जैन। मनीष जैन यांची एक्सपिरियन इंडिया या कंपनीने भारतातील व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकताच नियुक्तीही केलेली आहे। तर एक्सपिरियन
ही जी आहे लंडनमधील माहिती सेवा कंपनी आहे. नुकताच या कंपनीने भारतातील कामकाजासाठी मनीष जैन यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. मनीष जैन हे भारतातील धोरणात्मक उपक्रमांवर देखरेख ठेवतील. व्यवसाय वाढीसाठी चालना देण्याचे तसेच भारतातील बाजारपेठ, ग्राहक आणि भागधारकांसोबत सहयोग प्रस्थापित करण्याच्या आयोजनाने यांची नेमणूक ही करण्यात आलेली आहे. तर मनीष जैन यांच्याकडे बँकिंग, क्रेडिट, स्टॉक मार्केट सोल्युशन आणि मोठ्या उत्पादन क्षेत्रामध्ये 25 वर्षाहून अधिक वर्षाचा अनुभव आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सिमटेक ही दक्षिण कोरियन कंपनी कोणत्या राज्यात सेमीकंडक्टर प्लांट उभारणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, गुजरात. गुजरात या राज्यामध्ये ही दक्षिण कोरियन कंपनी आहे सिमटेक, ही राज्यामध्ये सेमीकंडक्टरचा प्लांट उभा करणार आहे. तर गुजरातमधील सानंद या ठिकाणी सिमटेक ही दक्षिण कोरियन कंपनी सेमीकंडक्टर उत्पादन प्लांट उभारणार आहे. त्यामुळे भारतातील सेमीकंडक्टर उद्योगाला लक्षणीय चालना मिळणार आहे. ही कंपनी राज्यात 1250 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक मजबूत सेमीकंडक्टर उद्योग उभारणार आहे. सेमीकंडक्टर सबस्ट्रेट्सची जगातील सर्वात मोठी उत्पादक म्हणून ओळखली जाणारी ही कंपनी आहे आणि आता ही गुजरातमध्ये आपला एक प्लांट सुरू करत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय T20मध्ये 150 सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू कोण ठरलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, रोहित शर्मा. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा T20मध्ये 150 सामने खेळणारा पहिलाच पुरुष खेळाडू ठरलेला आहे. तर अफगाणिस्तानविरुद्ध होळकर स्टेडियममध्ये रोहित शर्माने आपला 150वा T20 सामना खेळलेला आहे. तसेच T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजापैकी तो एक आहे. त्याने आतापर्यंत 150 सामन्यांमध्ये 3853 धावा ह्या केलेल्या आहेत. आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्व महिला आणि पुरुष क्रिकेटरांमध्ये रोहित शर्मा हा T20मध्ये 150 सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या बँकेने नुकताच ग्रीन रुपया मुदत ठेव सुरू केलेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, SBI. स्टेट बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे आणि या बँकेने ग्रीन रुपया मुदत ठेव ही सुरू केलेली आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरू केलेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून 1111 दिवस, 1777 दिवस आणि 2222 दिवस अशा 3 प्रकारच्या मुदत ठेवी सुरू केलेल्या आहेत. या ठेवी निवासी व्यक्ती, गैरव्यक्ती आणि येणाऱ्या ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत. या ठेवींच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्पांना मदत करण्यासाठी निधी गोळा करणे हा या ठेवींचा उद्देश आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.